मित्रांनो, मागच्या आठवड्यामध्ये 2 केसेस अशा घडल्या, की ज्याच्यामुळं आज हा व्हिडिओ बनवावासा वाटतो. एक 23 वर्षाचा मुलगा आणि एक 50 ते 60 वर्षाचा माणूस. सो आजार काय होतो? आजार डेंग्यू. डेंग्यू म्हणले की आपल्याला फक्त प्लेटलेट कमी, कुठनं तरी रक्तस्राव झालाय, अशीच संकल्पना आपल्या डोक्यामध्ये येते. पण प्रत्येक वेळेला डेंग्यू म्हणजे फक्त प्लेटलेटच नाही. सो कॉम्प्लिकेटेड डेंग्यू म्हणजे एंड ऑर्गन डॅमेज, म्हणजे मेंदू, डेंग्यू एन्केफलायटिस, हृदय, व्हायरल मायोकार्डायटिस, लिव्हर, फर्मिनंट हेपॅटायटिस, किडनी, रिनल फेल्युअर. सो ह्या सगळ्या गोष्टी हा डेंग्यू विदिन काही आर्स करू शकतो. सो पेशंटचं प्रेझेंटेशन, ह्या दोन्ही पेशंटचं प्रेझेंटेशन 3 ते 4 दिवसांचंच होतं आणि चौथ्या आणि 5व्या दिवशी सगळी सिस्टीम शटडाऊन झाली. मग काही लोकांमध्येच हा का होतो, सगळ्यांमध्ये का होत नाही, तर हार्डली 2 ते 5% लोकांमध्ये तो कॉम्प्लिकेट होतो. पण ते कॉम्प्लिकेशन्स कोणामध्ये होऊ शकतात, तर इम्युनो कॉम्प्रोमाइज लोक, म्हणजे ज्या लोकांना डायबिटीज आहे किंवा आधीचा कुठला मोठा आजार आहे, थायरॉइड आहे, किंवा जे लोक अल्कोहोलिक किंवा स्मोकर्स आहेत आणि ज्यांचं लिव्हर थोडंसं कॉम्प्रोमाइज काम करतं, ह्या लोकांमध्ये हा आजार जीव घेणा ठरू शकतो. त्याच्यामुळं खूप वाईट वाटलं की जेव्हा आम्ही दोन्ही पेशंटला वाचवू नाही शकलो, सर्व प्रयत्न करून सुद्धा, म्हणजे व्हेंटिलेटर असेल, डायलिसिस असेल, आर्टेरियल लाईन असेल, व्हॉट एव्हर इट इज, म्हणजे जे मेडिकल शास्त्रानुसार जी काही ट्रीटमेंट करायला पाहिजे ती सगळी करून सुद्धा त्यांना वाचवता नाही आलं. आणि मी जसं म्हणलं, एज जर बघितलं तुम्ही, तर एक 23 वर्षाचा आणि एक 60 वर्षाचा, असं खूप एज नव्हतं. पण दोघांमध्ये काही गोष्टी कॉमन होत्या. जो यंग मुलगा होता त्याच्यामध्ये अल्कोहोलचं व्यसन होतं. वयाच्या 23व्या वर्षी मित्रांनो अल्कोहोलचं व्यसन आणि त्यात डेंग्यू, तो जीव घेणा झाला. दुसरा जो व्यक्ती होता त्याला हेवी डायबिटीज होता, इरेग्युलर ट्रीटमेंट, शुगर्स नेहमी 200-300 असायचे. म्हणजे जे आपण म्हणतो ना, की डॉक्टर माझी 300 शुगर आहे, मला काय होत आहे? त्यावेळेला नाही होत मित्र. मी रोज दारू पितो, मला काय होत आहे? त्यावेळेला नाही होत मित्र. ज्या वेळेला होणार आहे, म्हणजे असा एखादा आजार जेव्हा तुम्हाला जडतो, त्यावेळेला त्या आजारातनं हे व्यसनं आपल्याला किंवा ही डायबिटीज, ही शुगर आपल्याला बाहेर येऊ देत नाही. त्यामुळे माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे, की आपण ह्या सगळ्या व्यसनांपासून लांब राहावं आणि डायबिटीज आणि हायपरटेन्शन असेल, तर ह्याची काळजी घ्यावी. आणि ह्या लोकांना जर डेंग्यू झाला असेल आणि सिम्प्टम्स ॲग्रेसिव्ह असतील, म्हणजे पहिल्या दिवसापासून खूप ताप येतोय, लघवीचं प्रमाण कमी होतंय, डोकं खूप दुखतंय, चक्कर आल्यासारखं होतंय, जेवण जात नाही, उलटी आल्यासारखं होतंय, दिसायला अंधुक दिसतंय, लवकर हॉस्पिटलमध्ये पोहोचा. लवकर हॉस्पिटलमध्ये पोहोचून ट्रीटमेंट चालू करा.